हाय हॅलो नमस्ते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त असाल. मी पण मस्त आहे. तर बरेच दिवस झाले व्हिडिओ केला नव्हता, तर म्हटलं चला आज बोलावं. आज व्हिडिओ करण्यामागचं एक कारण आहे आणि ते असं आहे की मी एक व्हिडिओ तयार केला होता आणि त्याला मला वाटतं बरेच जणांनी तो पाहिला आहे. जवळपास 7,000 प्लस असं काहीतरी व्ह्यूज आहेत त्या व्हिडिओला. तर त्याच्या मी खूप समाधानी आहे की तुम्ही पाहताय आणि मला माझ्यासोबत राहताय. कारण त्याचं असं आहे, मी एक त्यामध्ये मी हा शब्द वापरला होता आणि मला वाटतं ते माझं कदाचित चुकलंही असेल. कारण मी हा शब्द वापरायला नको होता असं माझं वैयक्तिक मत आहे. तर मी समस्त बोलताना महिला वर्गाबद्दल बोलत होते, महिलांच्या वतीनं बोलत होते, महिलांची बाजू घेऊन बोलत होते. जे महिलांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाबद्दल बोलत होते. आणि मला वाटतं ते माझ्या मते खरंही आहे. आता तुम्ही तुमच्या पातळीवरती कसा विचार करताय ते तुम्हाला माहिती. कारण 40शी आणि मी असं त्या व्हिडिओचं हे होतं, हेडिंग टाकलेलं होतं. तर प्रत्येक जणांनी ते स्वतःवर ओढून घेतलं आणि स्वतःवर ओढून घेऊन ते म्हणू लागले की बाबा मी आहे रिकामा, कोणीतरी मनातलं बोलायला पाहिजे. आणि आणखी काय, तर तुम्ही कमेंट, तुम्ही इनबॉक्समध्ये या. कृपा करून असे मेसेज करू नका जेणेकरून एखादी महिला परत त्याच कोपऱ्यात जाऊन बसेल. मी माझ्या वैयक्तिक माझ्याबद्दल वैयक्तिक बोलत नाही, तर समजतं जे सोशल मीडिया महिला हाताळत आहेत, महिला सोशल मीडियाचा वापर करत आहेत, ते स्वतःचं करिअर करू पाहत आहेत, ते स्वतःला सिद्ध करू पाहत आहेत. अशा महिलांना तुम्ही जी खेकडा प्रवृत्ती आहे तुमची ती लांब ठेवा. मी तुमच्या कुटुंबातल्या महिलांना म्हणणार नाही की त्या महिलांनी तुम्हाला म्हणजे संस्कार केले नाहीत किंवा त्या महिला आहेत त्या तुम्हाला हे करत नाही. काय कुटुंबातल्या महिलांनी तुम्हाला कंट्रोल केलं नाही. सोशल मीडिया म्हटलं की तुम्ही मी अशा लोकांना जे वाईट कमेंट करतात त्या लोकांना मी असं बोटवेडं हा शब्द वापरेन. कारण मनात आलं आणि बोटाने टाईप केलं आणि ते इनबॉक्समध्ये टाईप करून सेंड केलं. तर मला वाटतं ही चुकीची पद्धत आहे. ती पद्धत जर बदलली तर ज्या महिला सोशल मीडियाचा वापर करतात त्या महिला पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. आणि असंही त्यांना काही फरक पडत नाही. कारण प्रत्येकीला माहीत आहे, कोणीच आत्तापर्यंत ज्या काळात सावित्रीमाईंना दगडचिखल शेणाचे गोळे सहन करावे लागले तोच काळ आहे. आणखीनही त्यात काहीही बदल झाला नाही. ज्या सावित्रीमाईंच्या जयंतीच्या दिवशी परत तीच पुनरावृत्ती होते, तीच एखादी महिला समोर आली की परत ती पुनरावृत्ती होते. आणि आपण म्हणतो बुद्धीचा विकास झाला, मॅच्युरिटी. मला वाटत नाही असं जर काही झालं तर ते मॅच्युरिटी असेल किंवा काय म्हणायचं त्याला, ते खूप समजूतदार असतील. तर मला एक जणांनी तर अशी पण कमेंट केली की मी आहे रिकामाच. अरे बाबा, कोणाला वेळ आहे रिकामा असायला? कोणालाच वेळ नाही आहे कोणाकडेच बघायला. पण अशा प्लीज कमेंट करू नका. माझं चुकलं असेल तर मी माफ करा मला, मी माफी मागते. पण सोशल मीडिया हा चांगल्या उपयोगासाठी आहे. एखाद्या वेळेस अजाणतेपणी एखादी व्यक्ती समोरची चुकली, उदाहरणार्थ मी चुकली आहे, तर तुम्हाला नाही बघायचं, नाही बोलायचं, नाही तुम्हाला त्या व्यक्तीला हे करायचं, तर तुम्ही स्क्रोल करा ना, नका ना बघू. कारण असं नाही होत की तुम्ही पाहिले आणि म्हणजे त्या व्यक्तीचं काहीच राहिले असंही होत नाही. तर मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की एखाद्याला जर तुम्हाला मोटिवेट करता येत नसेल तर त्याला मागेही खेचू नका. कारण मागे खेचल्याने
त्या व्यक्तीच्या मनावर आघात होतो, पण ती पूर्णपणे नष्ट होत नाही. ती तितक्याच जिद्दीनं आणि तितक्याच पराकाष्ठेनं लढत राहते. हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि सपोर्टिव्ह जर राहता येत नसेल तर तुम्ही बाजूला जरी झालं तरी चालेल. तर ठीक आहे, आपण ज्यांना माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं असेल त्यांनी सोडून द्या, कारण मला ज्या कमेंट आल्या त्या कमेंटबद्दल बोलली आहे. जरा थोडंसं बोललं की माणसाला वाईट वाटतच असतं. मलाही खूप वाईट वाटलं होतं. तर चला थांबते मी.